आणि पास झालेली कोणची हे आता तुम्हीच आम्हाला सांगा. कुठल्याही प्रकारे नजरेने पाहिल्यानंतर कोणीही पास फेल समजू शकत नाही. सुरेश रावनी जो हा मुद्दा मांडला होता अतिशय चांगल्या प्रकारे, त्यांच्या 4 खाते होते, त्या 4 खात्यापैकी एकच खळं झालं आणि ते वेगवेगळ्या नावावरती टाकले. त्याच्यापैकी 3 फेल होतात, 1 पास होतोय. ह्याला ओडीबी काढा, बियाणं चांगलं मिळालं पाहिजे, दर्जेदार मिळालं पाहिजे, याच्यात दुमत काही नाही आहे. परंतु ओडीबी काढत असताना सर्टिफिकेशनच्या साहेबांना आम्ही एक नम्र विनंती करू की त्याला एक कुठला तरी एक नियम लागला गेला पाहिजे. कुठल्याही अधिकाऱ्याला वाटलं की याचं घ्यायचं याचं नाही घ्यायचं असं कसं चालायचं. आणि तुम्ही म्हणतात ते पास, तुम्ही म्हणतात ते नापास, याला त्या शेतकऱ्याला अपीलमध्ये जाण्याचं सुद्धा त्याच्यामध्ये कुठलं तरी आधार असला पाहिजे साहेब त्याला. आणि काय होतंय, हा एक वरवरचा मुद्दा नाहीये. आमच्या शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान त्याच्यामध्ये होतंय. एक तर काय होतं की बीजोत्पादन घेणारा शेतकऱ्याला ब्रीडर किंवा आपलं जे फाउंडेशन बियाणं आहे हे इतर हरभऱ्याच्या किंवा इतर सगळ्या तुलनेने खूप महाग घ्यावं लागतं. आणि शासन कमर्शियल बियाण्याला, कमर्शियल हरभऱ्याला, कमर्शियल पिकाला सबसिडी त्याच्यामध्ये देते, परंतु बीजोत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला कुठलीही सबसिडी त्याच्यामध्ये नसते. त्याने खूप महागडं बियाणं खरेदी करायचं आणि पास झालं तर त्याला 20% 25%, तात्या ते 2% नक्की झालेलं आहे, ते वापस होणार नाही. एवढं मी पुन्हा सांगतो संचालक, जो आपण मागच्या वेळेस निर्णय घेतला होता की 20%च्या ऐवजी 22 करावं, पूर्व झालेला आहे तो कुठला आहे. तर पण काय होते की पास झालं तर मिळेल, फेल झालं तर काय. हा, जर्मिनेशन मध्ये फेल झालं त्याला नाईलाज आहे असं आम्ही समजू, परंतु ओडीवीत काढल्या गेलेलं आहे, युनिटीत काढल्या गेलेलं आहे, ह्याला आणि त्याला कुठला एक आधार असला पाहिजे. आदरणीय चेअरमन साहेबांनी सांगितलं की आम्ही याच्यावर अभ्यास करू. आणि साहेब, शेतकऱ्यांतर्फे आम्ही एक अजून विनंती करतो की आता शास्त्र इतकं प्रगत झालेलं आहे की त्याला कुठेतरी ऑटोमायझेशन झालं पाहिजे. तुमच्या नजरेला वाटलं म्हणून ते नापास झाला असं नाही, तुम्ही त्याला ऑटोमायझेशन मध्ये टाका, एआय मध्ये टाका, आणि त्यातलं जर नापास झालं तर ते मान्य आहे. ह्या पद्धतीची एक शेतकऱ्यांमार्फत साहेबांना आणि एमडी मॅडम साहेबांना आम्ही एक विनंती करतो. दुसरा जो महत्वाचा दुसरा एक मुद्दा होता फेल झालेल्या सोयाबीन बद्दलचा. फेल झालेल्या सोयाबीनचं सुद्धा असंच झालं.